हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असा फक्कड चहा त्याच्यासोबत घरगुती साहित्यामध्ये बनवलेली खारी पाहणार आहोत. ही खारी एकदम मस्त अशी खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत अशी तयार होते. एकदम बेकरीसारखीच आपली ही खारी तयार होणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. इथे पहा तुम्हाला आपली खारी दिसतच असेल. आपल्या खारीला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि लेयरसुद्धा खूप छान अशा आलेल्या आहेत. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा मी 2 कप भरून मैदा घेणार आहे. तर इथे पहा 1 कप भरून मी मैदा घेतलेला आहे. अजून 1 कप मोजून मी घेते. इथं कप जर नसेल तर तुम्ही वाटीने सुद्धा हा मैदा मोजू शकता. तर इथे मी हा मैदा व्यवस्थित असा चाळून घेते. तर इथं मी मैदा चाळून घेतलेला आहे आपला. आता यामध्ये आपल्याला ओवा 1 चमचा भरून घालायचा आहे. ओव्याच्या ऐवजी तुम्ही इथे जिरेसुद्धा वापरू शकता. तर इथं मी 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे. तो हातावर छान असा क्रश करून घेते. म्हणजे आपल्या खारीमध्ये त्या ओव्याचा पूर्ण फ्लेवर उतरतो. तर इथे मी 1 वाटी भरून छोटी वाटी भरून तूप घेतलेलं आहे. साजूक तूप. हे रूम टेम्परेचरचं तूप आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. या वाटीमधील मी अर्धच तूप इथं घालून घेतलं. आता व्यवस्थित असं आपल्या ह्या मैद्याला तूप चोळून घ्यायचं आहे. इथे पहा 2 कपासाठी इथं छोटी वाटी भरून मी तूप घेतलेलं आहे. तर यामधील अर्धी वाटी परत एकदा घालून घेतलेलं आहे. हे साधारण 3 चमचे इतकं तूप आहे. तर आता व्यवस्थित असं परत एकदा आपण हे तूप आपल्या मैद्याला छान असं चोळून घेतलं. इथे पहा आपल्या या पिठाचा छान असा मुटका तयार होतो. आता आपलं हे तूप परफेक्ट असं पडलेलं आहे पहा यामध्ये. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा याचा गोळा बनवायचा आहे. तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असा याचा गोळा बनवून घेते. तर या पद्धतीने तुम्ही या घरगुती साहित्यामध्ये ही खारी नक्की करून पहा. खूप छान अशी तयार होते आपली ही खारी. आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता व्यवस्थित असा 10 मिनिटासाठी असा झाकून ठेवूया. तोपर्यंत इथे आपल्या खारीला साठा लावण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 3 चमचा साजूक तूप घेतलेला आहे. तर आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर 3 चमचे घ्यायचे आहे. 3 चमचे तुपासाठी इथं 3 चमचेच कॉर्नफ्लॉवरसुद्धा घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. तर इथे पहा आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साठा. तर हा साठा एकदम पातळ करायचा नाही, तर या प्रमाणातच करायचा आहे. तर आपली खारी अजिबात तेलकट होणार नाही. इथे पहा आता आपला साठासुद्धा तयार झालेला आहे. आता आपलं हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट छान असं आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या खारीला मस्त असे लेयर सुटतात. तर या पद्धतीने मी हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. आता आपण या पिठाचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. इथे पहा आपल्या एवढ्या पिठामध्ये चपाती इतके गोळे करून घेतले तर आपले हे 5 असे गोळे तयार झालेले आहेत इथं. तर आता आपण इथे पहा आपले हे गोळे तयार झालेले आहेत. तर हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि यामधील एक गोळा आपल्याला चपाती लाटण्यासाठी घ्यायचा आहे. तर इथे मी व्यवस्थित अशी याची चपाती लाटून घेते पहा. या चपातीला तूप किंवा पीठ न लावता ही चपाती आपल्याला अशीच लाटून घ्यायची आहे. पीठ जर लावलं तर आपल्या तेलामध्ये खूप पीठ असं करपतं. त्यामुळे इथं पीठ न लावता व्यवस्थित अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे. ही चपाती एकदम पातळ अशी लाटायची आहे. म्हणजे आपली खारी एकदम खुसखुशीत तयार होते आणि त्याला लेयरसुद्धा मस्त सुटतात. तर इथे पहा आपली चपाती लाटून झालेली आहे. आता मी ही चपाती ताटामध्ये ठेवून घेते. याच पद्धतीने मी दुसरी ही चपाती लाटून घेणार आहे. अशाच आपल्याला 5 चपात्या या लाटून घेणार आहे मी.
या एवढ्या उंड्यामध्ये आपली मस्त अशी ताट भरून, गच्च ताट भरून खारी तयार होते. तर इथे पहा आपली दुसरी ही चपाती लाटून झालेली आहे. आता मी इथे आपली ही चपाती 5ही चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्या या चपातीला छान असा साठा लावून घ्यायचा आहे. इथे पहा हाताने व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल हा साठा खूप घट्ट आहे, तर याच पद्धतीचा आपल्याला साठा बनवायचा आहे, म्हणजे आपली खारी तेलकट होणार नाही. तर इथे पहा आपला साठा लावून झालेला आहे. आता यावरती दुसरी चपाती टाकून घेते मी. पण आपल्याला चपात्या सर्व एकसारख्या अशा लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकसारख्या आपल्या खाऱ्या छान होतात. तर दुसऱ्याही चपातीला मी साठा लावून घेतला आहे. तर यावरती पीठ नक्की भुरभुरायचं आहे. तर मी पहिल्या वेळेस इथं दाखवायची विसरली आहे. तर इथे पहा आता या साठ्या लावल्यानंतरनं पीठ आपल्याला नक्की भुरभुरायचं आहे. तर इथं मी थोडंसं आपलं मैदा घेऊन त्यावरती भुरभुरला आहे. तर याच पद्धतीने मी तिसरी ही चपाती यावरती टाकून घेतली. त्याच्यावरती सुद्धा साठा लावून पीठ भुरभुरून घेतलं. नंतरनं याची अशी घडी मारून घ्यायची आहे या पद्धतीने. त्याच पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा आपण घडी मारून घ्यायची. त्याच्यावरती सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे. आता यावरती सुद्धा थोडंसं पीठ टाकून आपण याचा छान असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. इथे पहा आपला हा चौकोन तयार झालेला आहे. आता याला थोडंसं पीठ लावून आपण हे छान असं लाटून घ्यायचं आहे. इथे पहा अशाच आकारामध्ये जर आपण ही लाटून घेतलं चपाती, तर मस्त असे आपल्याला ह्याचे काप व्यवस्थित कट करून घेता येतात खारीचे. इथे पहा मी चौकोनी आकारामध्येच व्यवस्थित असं लाटून घेते. या पद्धतीनेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पीठ. खूपही पातळ लाटायचं नाही. तर या पद्धतीचं इथे पहा असं लाटून घ्यायचं. नंतरनं आपल्याला खारीचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी इथे मी बरोबर असं 2-2 इंच अंतर सोडून व्यवस्थित असे कट देते पहा. या पद्धतीने तुम्ही ही खारी रेसिपी नक्की करून पहा. घरच्या घरी खूप मस्त अशी ही खारी तयार होते. इथे पहा व्यवस्थित असे मी कट करून घेतलेली आहे आपली खारी. आता हे मी ताटामध्ये काढून घेते. इथे पहा तुम्हाला दिसतच असेल आपल्या खारीला मस्त असे लेयर सुटलेले आहेत. तळल्यावरती तर एकदम मस्त असे याचे पुडके उमलून येतात. तर इथे पहा आता आपण हे सर्व खाऱ्या आपल्या काढून घेतलेल्या आहेत ताटामध्ये. तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व खाऱ्या तयार करून घेतल्या. नंतरनं इथे पहा आपलं तेल छान असं तापलेलं आहे. खूप कडकडीत तापवायचं नाही तेल. तर मंद गॅसवरती आपल्याला ह्या खारी पूर्ण अशा तळून घ्यायच्या आहेत. इथे पहा तुम्हाला तेलाचं टेम्परेचर लक्षात येत असेल, तर इथे एकदम मंद गॅसवरती आपल्याला या खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर या माझ्या पद्धतीने तुम्ही ही खारी रेसिपी एकदा नक्की करून पहा. घरगुती साहित्यामध्ये एकदम बेकरी स्टाईल अशी आपली ही खारी तयार होते. इथे पहा तुमच्या लक्षात येतच असेल, तर आपल्या खारीला मस्त अशा लेयर सुटलेल्या आहेत. एकदम खारी आपली खुसखुशीत खूप मस्त तयार होते. तर या माझ्या पद्धतीने तुम्ही ही खारी नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि मी हा चॅनेल नवीन ओपन केलेला आहे, तर माझ्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर नक्की माझ्या चॅनेलला सपोर्ट करा. तर इथे पहा आता आपल्या खाऱ्या अशा उलटपलट करत मस्त अशा खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. एकदम आपल्याला गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. इथे पहा मस्त असे आपल्या खारीला लेयर सुटलेले आहेत एकदम. इथे पहा आपल्या आता खाऱ्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत.
इथं खूपही लाल करायच्या नाही, तर एकदम गोल्डन रंगावरती आपल्याला ह्या खाऱ्या तळून काढायच्या आहेत. नंतर त्याचा कलर अजून थोडासा लाल होतो, त्यामुळे इथं गोल्डन रंगावरतीच आपल्याला ह्या खाऱ्या काढून घ्यायच्या आहेत. आता इथे पहा, आपल्या मस्त अशा खारी एकदम तयार झालेल्या आहेत. एकदम बेकरी स्टाईल अशी आपली खारी दिसत आहे आणि खायलासुद्धा बेकरी स्टाईलच लागते. तर त्याच्यासोबत मी फक्कड असा चहा मस्त गरमागरम तयार करून घेतला आणि खारी आणि चहा एक नंबर अशी ही आपली घरगुती साहित्यामध्ये केलेली खारी एकदा तुम्ही नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.